वेलकम बॅक टू आपल्या चॅनलमध्ये. तर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आता आपण चाललेले शेतावर पेरणी करायला. तर काल जे व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं तुम्हाला की आपण इकडे या दुसऱ्या शेतावर उखळणी केलेली आहे. तर अजून काही ट्रॅक्टरवाला आलेला नाही. तर बघू आता 3-4 दिवस झाले त्याच्याकडे लय फेऱ्या मारतो मी, पण तो काही येतच म्हणजे तिकडचा उखळला, आता इकडचा उखळा झाला आहे. तो दुसरा शेत आहे, तो पण तुम्हाला मी दाखवतो. तर तिथे पहिले आपण जाऊन बघू. तिथं तुम्हाला तो शेत दाखवतो. ती इमारत आहे, ती देवाची जागा आहे. तर ती दरवर्षी कोणाला येते. तर ती पहिले तुम्हाला मी दाखवतो. नंतर मग आपण शेतावर जाऊ आणि शेतावर पेरणी कशी होती ती तुम्हाला दाखवतो. बाकी अर्धी तर आईने केली ती, आता अर्धी आज करायची. मी काल नव्हतो घरी, त्याच्यामुळे आज चालले. तर चला जाऊया आपण. तर गाईज हे बघा, इथून असा रस्ता आहे. तर तिकडे जाऊ आपण त्या शेतावर. हे बघा इथं पाणी वगैरे किती साचलंय. हे बघा पुढे आपलं शेत आहे. इथून पूर्ण वय पण करायची आपल्याला. तर ती पण मी तुम्हाला दाखवेल व्हिडिओ. हे बघा ही जी झाडं दिसतात ना, तर हा देवाचं शेत आहे. हा यंदाच्या वर्षी आपल्याला आला लावायला. इथं आम्ही रॉमटाऊन पेरला आहे, तो बघायला आलो आहे सध्या. तर काल पाऊस पडला, आता माती ओली झाली बघा. हां तर एवढा रोमटा पेरला बारीक बारीक. तर गाईज चला आपण जाऊया. आता आपण त्या शेतावर जाऊया. इथं हा रोमटा बघितला तुम्ही, तर हा एवढा मोठा शेत आहे. बाकीचं तिकडे दाखवतो तुम्हाला. काहीच पहिले आपण पंचा घेऊन जाऊ. बघा शेतावर जाऊया. मंदिराचं काम पण चालू आहे. बघा नवीन मंदिर बांधलं आहे ना, त्याचं काम चालू आहे इथं. तर हा बाहेर जातो आहे आपला ब्लॉगर. चला शेतावर जाऊ पण पटपट. इकडं तर पाणी बिणी साचलंय शेतांच्यात बघा. तर गाईज आता आपण आलेलं आहे शेताच्या थोडंसं जवळ आलेलं आहे. आणि बघा इथून आई दिसते आपल्याला. झूम नाही करू शकत आता ते आहे ना, त्याच्यामुळे झूम नाही करू शकत. बाकी हे बघा रस्ता आपला आणि आपली पाटी आणि कांडा उखललेला आहे. तर हे बघा उखलून झालेलं आहे सगळा. इकडं पण उखललेलं आहे. बघू शकता तुम्ही. इथून आता आपण आलेलं आहे शेतावर. तर हे बघा आई इथं आपली खत म्हणजे आपला आव्हान घेऊन आले. आव्हान नाही, आपला पेराला भात घेऊन आले. थोडासा मिस्टेक होती माझी पण बोलण्यात. हे बघा इथून जसे आपण हे केलं आहे ना, काय बोलतो त्याला, रोमटा. रोमटा म्हणजे आपण ही ओली ओढले ना, तसं तेवढा मोठा आपला रोमटा आहे. तिकडे काकांचं आहे. तर आता आपण या डेपी सारख्या करायचे आहेत. इकडं आपली आई पण आहे बघा. आई कर ना मम्मी. आणि हे बघा. तर माझ्या मित्रांनो, तर आता आपण इथं काम करू, थोडंसं मजदुरी करू. म्हणजे काम करू. हे बघा ते डेपी आहेत ना, ते थोडं बारीक करू. इकडं बघा आईने केलेले आहेत. आई आली ती काल मी नव्हतो घरी, तर त्याच्यामुळं आता यो काम मला पण करायला लागणार आहे. बाकी आपली बघा माऊलीगड असं मस्त विकी दिसतोय बघा. आणि इकडं आपलं खंडोबाचं मंदिर आहे. तर काही आता मी पटापट काम करतो. तर तुम्ही पटापट फास्टमध्ये व्हिडिओ बघा.
तर काहीच झालेलं आपला सरळ करून झालेलं आहे बघा. आणि आईने इथं पेरायला पण घेतलेले आहे. तर आई इथं पेरते आता भात टाकायचं धरलं आहे. तर जेव्हा मी व्हिडिओ भरायला थांबलोय, मी नाही पेरीत. एवढं झाल्यानंतर आहे ना आपल्याला याच्यावर्ष परत ते दात आली खाली असं ओढायला लागेल. भाताचा दाणा त्याला लपवायला लागेल, नाही तर मग पाखरं टिपतील ना. म्हणून तो मग झाला. मग पेरणी झाली आपली. मग नंतर पाऊस पडेल, नंतर मग ते भात येईल वरती. तर काय आता इथलं आपलं झालेलं आहे पेरून बिरून. आणि त्याच्यावरती हे बघा सगळं लिपलेलं पण आहे आपण, म्हणजे भाताला दिसायला नको म्हणून ते लिपून टाकलेलं आहे. बाकी आता इथं आहे ना, इथं आपल्याला माती टाकायची आहे बांधावर. तर मी आईला ढेपी भरून देईल, म्हणजे मोठमोठे असे माती जे असतील ना ढेप ते भरून देईल. मग आई त्याच्यावर टाकील. तर गाईज फायनली आपली माती टाकून झालेली आहे बांधावर. ही बघा थोडीशी टाकले, उद्या नाही येऊन अख्खी टाकून घेऊ. थोडीशी तिकडून टाकले. तर आजचा ब्लॉग कसा झाला आहे नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्याला. आणि आपल्या चॅनलला कमेंट पण करत जा, कारण तर ते आपल्याला कळत जाईल म्हणजे काय कशी आपण व्हिडिओ बनवतो कशी. तर तुम्ही कमेंट नक्की करा. तर थँक्यू फॉर वॉचिंग, बाय. तर गाईज आता आई आपल्याला सांगत आहे कुठला भात लावलेला आहे आपण. तर आई सांगतो भात कुठला लावला आहे. अक्षत म्हणजे पेरलेला कुठला भात आहे तो अक्षित पेरलेला भात आहे. मागच्या वर्षी पण तोच आपण पेरलेला आणि यंदाच्या वर्षी पण तोच पेरलेला आहे. तर आपली पेरणी झालेली आहे आणि बांधावर थोडीशी माती टाकून झालेली आहे. तर चला आता आपण चालेल घरी, बाय.